सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली। इयत्ता 8वीत शिकणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याचा अमानुष प्रकार उघडकीस आला। ऋतिक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे यांनी मुलीला फसवून दुचाकीवरून उसाच्या शेतात नेऊन अत्याचार केला। विरोध केल्याने मारहाण केली। अत्याचारानंतर मुलीला विवस्त्र अवस्थेत टाकून आरोपी पळाले। त्यानंतर तिने विवस्त्र अवस्थेतच पोलीस स्टेशन गाठलं। दरम्यान ईश्वरपूर पोलिसांनी दोघांना अटक करत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला। या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी होती। सांगलीच्या ईश्वरपूर येथे 8वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलीवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी सराईत गुन्हेगार ऋतिक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे या दोघांना अटक केली। त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पीडिता ही ईश्वरपूर येथील एका शाळेत 8वी मध्ये शिक्षण घेते। पीडिता आई समवेत ईश्वरपूरमध्ये राहण्यास आहे। मंगळवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास ऋतिक महापुरे यांनी पीडितेला फोन करून ईश्वरपूरमधील शाळा नाक्यावर बोलावून घेतलं। त्यानंतर ऋतिक आणि आशिष या दोघांनी तिला दुचाकीवरून तुजारपूर फाट्यावरील एका उसाच्या शेतात नेलं। त्या ठिकाणी दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले। यावेळी विरोध केल्याने तिला मारहाणही केली। अत्याचार केल्यानंतर दोघांनी तिला विवस्त्र अवस्थेत सोडून तिचे कपडे घेऊन घटनास्थळावरून पलायन केलं। यानंतर पीडिता ही विवस्त्र अवस्थेत ईश्वरपूरच्या दिशेने चालत जाताना काही जणांना निदर्शनास आली। त्यांनी तिला तातडीने कपडे दिले। याबाबत ईश्वरपूर पोलिसांना कल्पना दिली। पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेतलं। तिच्याकडे चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार सांगताच हा अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। अटक करण्यात आलेल्यांपैकी ऋतिक हा सराईत गुन्हेगार असून त्याला यापूर्वी मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। तसेच त्याच्या विरुद्ध खुनाचा प्रकार, जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।